नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातर्फे एक मोठी योजना सध्या राबवली जात आहे आणि त्या योजनेमार्फत लाभार्थ्यांना मात्र 1 रुपयात 30 गृहोपयोगी भांड्यांचा संच त्याचबरोबर 5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे। तसेच बऱ्याच कामगारांना या वस्तू आणि अनुदानाचा लाभ मागील 15 ते 20 दिवसात मिळाला पण आहे। तर मित्रांनो, यामध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे। तुम्ही सुद्धा कामगार नोंदणी केली असेल किंवा या 1 रुपयात 30 गृहोपयोगी वस्तू व 5 लाखापर्यंतचे अनुदान मिळवण्यासाठी फॉर्म भरला असेल किंवा फॉर्म भरत असाल तर मित्रांनो सावधान। मित्रांनो, यामध्ये काय घोटाळा झाला आहे आणि तुम्हाला का सावधान व्हायला सांगतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर पहा मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातर्फे कामगारांना सध्या अशा प्रकारे 30 गृहोपयोगी वस्तूंचा संच मात्र 1 रुपयात दिला जात आहे आणि ही जवळपास 8,500 किमतीची भांडी आहेत जी मोफत दिली जात आहेत। यामध्ये बघा, ताट 4 नग, वाट्या 4 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले झाकणासह 3 नग, मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग, पाण्याचा जग 2 लिटर 1 नग, मसाला डब्बा 1 नग, 14 इंची डब्बा झाकणासह 1 नग, 16 इंची डब्बा झाकणासह 1 नग, 18 इंची डब्बा झाकणासह 1 नग, परात 1 नग, प्रेशर कुकर 5 लिटर 1 नग, स्टीलची कढई 1 नग आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगराळासह 1 नग अशा 30 गृहोपयोगी भांड्यांचा संच कामगारांना दिला जात आहे आणि यासोबत 5 लाख रुपये थेट अनुदान देणाऱ्या योजनांचा सुद्धा लाभ दिला जात आहे। तर यामध्ये काय घोटाळा झाला आहे ते पहा। मित्रांनो, ह्या वस्तू आणि योजनांचा लाभ फक्त संघटित कामगार, प्लंबर, पेंटर, वायरमन, बिगारी कामगार, वेल्डर, तसेच माती कामगार, फर्निचर काम करणारे कामगार इत्यादी घेऊ शकतात। मात्र मोठ्या प्रमाणावर लोकांनी एजंटला पैसे देऊन आणि कामगार नोंदणी करून या 30 गृहोपयोगी संच आणि आर्थिक लाभ अवैधरित्या घेतला आहे आणि ही गोष्ट शासनाच्या आता निदर्शनास आल्यामुळे कामगार विभागाने तात्काळ थेट गावांमध्ये जाऊन धाडी टाकण्याचं काम सुरू केलं आहे। बघा, कामगार नोंदणीत बोगस मजुरांनीही शिरकाव केला आहे। तो थांबवण्यासाठी कामगार विभागाने नोंदणी झालेल्या गावांतील दस्तावेज तपासणी सुरू केली आहे। गुरुवारी पहिल्याच दिवशी दारव्हा तालुक्यातील 4 गावात धाडी टाकून दस्तावेज ताब्यात घेऊन त्यांची गंभीर नोंद घेण्यात आली आहे। तसेच बघा, बोगस कामगारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे कामगार कार्यालयात नोंदणी केलेल्या सर्व गावातील कामगारांची छाननी होणार आहे आणि त्याकरिता 2 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत। म्हणून मित्रांनो, तुम्ही एक अधिकृत कामगार नसाल आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कामगार नोंदणी करून लाभ उठवला असेल तर सावधान। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।